आहे. तर आजचा आपला विषय आहे कीर्तनातील आणि भजनातील रामकृष्ण हरीची साखळी. तर तुम्हाला पण भजनामध्ये कीर्तनामध्ये रामकृष्ण हरीची साखळी वाजवताना पुढील प्रॉब्लेम येतात का? येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भजनामध्ये रामकृष्ण हरीची साखळी सुरू कुठून करायची, धागिण हा बोल कुठून चालू करायचा, हा आहे महत्वाचा प्रश्न. त्यानंतर तो बोल किती वेळा वाजवायचा किंवा कुठपर्यंत वाजवायचा, हा झाला दुसरा प्रश्न. त्यानंतर विलंबित मध्ये हा बोल वाजवायचा किंवा नाही वाजवायचा, त्यामध्ये विलंबित मध्ये कोणता बोल वाजवायचा, हा आहे तिसरा प्रश्न. त्याच प्रकारे धागिण झाल्यानंतर धेत्ता धेत्ता हा कोणत्या लयीला किंवा कोणत्या स्पीड मध्ये आल्यावर चालू करायचा, हा झाला आपला चौथा प्रश्न. तर पाचवा प्रश्न असा आहे काही जणांचा की धेत्ता धेत्ता नंतर सरपटी घेणं महत्वाचं आहे किंवा तिहाई घेणं महत्वाचं आहे का, हा पाचवा प्रश्न. ते झालं, तो प्रश्न तर बाजूलाच ठेवा. तिहाई घेतल्यानंतर धागिणांना जोडताना होणारी जी गडबड असते ती खूप जणांची होते. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणार आहोत. तर धागिणांना हा कसा वाजवायचा किंवा कुठे घ्यायचा, कोणत्या स्पीडमध्ये वाजवायचा, आणि त्यानंतर घी घेता हा बोल कसा चालू करायचा, हा आहे सहावा प्रश्न. तर या व्हिडिओमध्ये आपल्या 6 प्रश्नांचे उत्तर एका लागोपाठ मिळणार आहे. तर वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. आपला जो पहिला प्रश्न आहे, रामकृष्ण हरीची साखळी सुरू कुठून करायची. आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे रामकृष्ण हरी भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये. आता भजने 3 तालामध्ये सुद्धा म्हटली जाते आणि सरळ सरळ म्हटली जाते. तर सरळ सरळ म्हटल्यानंतर आता रामकृष्ण हरीची साखळी आपला चालू कुठून करायचा बोल. तर एकदा मी आता 2 पद्धतीने म्हटली जाते. ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने मी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने 2 प्रकारे मला माहिती आहे त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण 2 पद्धतीने म्हटली जाते, त्यामध्ये त्या 2 पद्धतीने एक एक स्टेप बाय स्टेप समजून सांगतो. आता सुरुवातीला रामकृष्ण हरी म्हणताना कोणी हरी घेतं तर कोणी डायरेक्टली रामकृष्ण हरी इथून चालू. तर आपण दोन्ही पद्धती स्टेप बाय स्टेप बघूया. आता पहिली पद्धत, राम कृष्ण हरी राम इथून सुरुवात केली. राम कृष्ण हरी, ज्या ठिकाणी री येतो त्या ठिकाणी सुरुवात करायची. आता या ठिकाणी काय होतं, दोन्हीकडे पण सारखीच पद्धत आहे, फक्त विषय काय होतो, हरी म्हटल्यानंतर आपल्याला गडबड निर्माण होते. हरी म्हटल्यानंतर असं वाटतं अगोदर चालू केले, त्यामुळे लवकर वाजवण्याचा प्रयत्न करायचा. तसं काही करायचं नाही. या ठिकाणी डायरेक्ट राम कृष्ण हरी, रीवर मात्रा घ्यायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी एवढं लक्ष ठेवायचं, रामकृष्ण पासून चालू केलं तर री पासून चालू करायचं, आपलं बोल चालू करायचं धागिनं. आणि त्यानंतर हरी अगोदर जर घेतलं, हरी जय जय राम कृष्ण हरी, एकच फक्त हरी घेतल्यानंतर किंवा माता एकदा मी परत सांगतो म्हणून आणि वाजवतो, हरी जय जय राम कृष्ण हरी. एकच पद्धत आहे दोन्हीकडे, पण रीवरच धागिनं चालू करायचं. आता सुरुवातीला तर मी व्हेरिएशन तुमच्या पद्धतीने काही देऊ शकता, ताता देऊ शकता किंवा 3 वेळा ताता देऊ शकता. तुम्हाला जे देता येईल त्या पद्धतीने व्हेरिएशन देऊ शकता. आता हा पहिला मुद्दा सॉर्ट आउट झाला की पकडायचं कुठून होतं, री पासून. हरीचा जो री येतो त्या ठिकाणी रीच्या मात्र्यावर धागिनाचा धा झाला पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे, दुसरा मुद्दा घेऊया.
धागिनं हा बोल किती वेळा वाजवायचा. आता त्यामध्ये तुमचे जे दुसरे बोल झालेले असतील त्याच प्रकारचे ते पण ऍड करू शकता. आता 4 बोल असतील, एक बोलावर सुद्धा वाजवले जाऊ शकतं. विलंबित असेल तर विलंबित मध्ये नाही जमणार. आपला जो तिसरा मुद्दा आहे, विलंबित मध्ये धागिनं हा बोल वाजवता येईल का, तर नाही. विलंबित मध्ये दुसरे बोल आहेत, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पण धागिनं हा बोल विलंबित मध्ये पुढच्या म्हणजे थोड्या वेळानंतर, थोडा स्पीड मध्ये आल्यानंतर रामकृष्ण हरी त्यामध्ये वाजवू शकतात. तर 2 मुद्दे तर आपण 3 मुद्दे आपण सॉर्ट आउट केले. आता चौथा मुद्दा, धत्ता हा बोल कुठे वाजवायचा. तर जेव्हा धागिनं हा जो बोल आहे तो जास्त स्पीड मध्ये यायला लागला की या ठिकाणी धत्ता वाजवायचा, किंवा टाळाची लय बदलली, ज्यावेळी स्लोली चालू असेल राम कृष्ण हरी, आणि ज्यावेळी टाळ थोडा फास्ट होईल डबल मध्ये जय जय राम कृष्ण, या ठिकाणी मग धत्ता घ्यायचा. तर एकदा बघा, मी प्रयत्न करतो म्हणून वाजवण्याचा. राम थोडं फास्ट मध्ये घेतो म्हणजे आपला व्हिडिओ लवकर होईल. राम कृष्ण स्पीड मध्ये धागिनं आला की धत्ता घ्यायचा. धत्ता नत्ता राम कृष्ण. या पद्धतीने जेव्हा म्हणण्याची सुद्धा लय बदलते आणि मग टाळाची लय बदलते, आणि ज्यावेळी धागिनं हा बोल फास्ट मध्ये यायला लागतो त्यावेळी धत्ता हा बोल घ्यायचा आहे. आता एकदम सोप्या पद्धतीने सांगतो मी आता रामकृष्ण हरीची साखळी कशी वाजवायची. जर तुमचे धागिनं या बोलाचे प्रकार झालेले असतील तर हा बोल 8 वेळा वाजवण्याचा प्रयत्न करायचा. मग तुमचे 4 बोल झालेले असतील तर ते 2-2 वेळा वाजवायचे. प्रत्येक बोल 2 वेळा वाजवायचा. तर 8 वेळा धागिनाचे प्रकार वाजवायचे. त्यानंतर धत्ता नत्ता. आता धत्ताचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक धत्ता आणि धत्ता. तुमचे दोन्ही झालेले असेल तर दोन्ही पण 2-2 वेळा वाजवायचे. हा 2 वेळा वाजवायचा आणि धत्ता नत्ता. या पद्धतीने आपले 5वा जो प्रश्न आहे त्याचा आपण उत्तर आणि या ठिकाणी सॉर्ट आउट केला आहे. जो 5वा प्रश्न होता तो आपण सॉर्ट केला आहे. धत्ता किती वेळा वाजवायचा. आता त्यानंतर तिहाई घ्यायची का नाही, हा आपला 6वा प्रश्न होता. तिहाई घ्यायची का नाही, तर तिहाई जमत असेल तर घ्या. आता मूळ प्रश्न म्हणजे तिहाई अगोदर टाळी बसवणं खूप महत्वाचं आहे. तिरकत कधी धा, तिरकत कधी धा. तर हीच ती फक्त 10 घ्यायची. तिरकत कधी 10, तिरकत कधी 10, तिरकत कधी 10 हा मूळ प्रश्न आहे. कारण बोल टाळीत बसलेला असेल तरच त्या ठिकाणी वाजवला किंवा वाजवता येऊ शकतो. तर त्याही घेणं गरजेचं नाहीये. त्या जागेवर आपण एक दुसरा बोल सांगूया. तो बोल वापरला तर 100% काम येणार आहे. तर धत्ता नत्ता हा 3 वेळा वाजवायचा. त्यानंतर धत्ता कत्ता हा बोल वाजून तुम्ही तिहाईची जागा भरू शकता. तर कसं, राम कृष्ण कत्ता 2 वेळा धत्ता आणि तिसऱ्या अंदी आणि 2 वेळा कत्ता. या पद्धतीने धत्ता कत्ता तिहाईची जागा भरू शकता. तिहाई वाजवायची गरज नाही. जर तिहाई वाजवता येत नसेल तर, जर तिहाई बसत असेल तर वाजवायला काही हरकत नाही. पण आपला जो प्रश्न होता तिहाई वाजवताना अडचण किंवा मागे पुढे होतंय तर तिहाई घ्यायची गरज नाही. धत्ता कत्ता हा बोल वाजवला तरी चालेल. आता त्यानंतर धागिनत्ता हा बोल घ्यायचा आहे. धत्ता कत्ता या बोलानंतर धागिनत्ता अघिघिता हा बोल वाजवायचा आहे. मग आता किती स्पीड मध्ये वाजवायचा किंवा किती स्लो वाजवायचा हे खूप महत्वाचं आहे. आता ते पण टाळीतच आलं पाहिजे, नाहीतर मागे पुढे होऊ शकतं. तर बघून घ्या.
धेत्ता धेत्ता नत्ता धेत्ता 3 वेळा, 1 वेळा धेत्ता धेत्ता कत्ता कत्ता. या पद्धतीने धागी नत्ता गी गीता. या पद्धतीने आता हा मोठा प्रश्न आहे. आता बोल अगोदर टाळीत बसून खूप महत्वाचं आहे. धागी न आता सिंगल टाळी धागी नत्ता अगी गीता धागी नत्ता अगी गीता हे खूप महत्वाचं आहे. धत्ता धत्ता कत्ता कत्ता धागी नत्ता अगी गीता. जर प्रॉब्लेम येत असेल तर धागी नत्ताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. फक्त धागी नत्ता. हा प्रॉब्लेम 90% तरी सॉर्ट होईल असं मला वाटतं. आणि तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला म्हणजे पूर्ण रामकृष्ण हरीची साखळी वाजवायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही आपले जे 6 प्रश्न आपण सॉर्ट आउट केले आहे या पद्धतीने जर रामकृष्ण हरीची साखळी बसवली. अगोदर रामकृष्ण हरीच्या साखळीसाठी धरायची कुठून, किती वेळा वाजवायची, कोणता बल कुठे वाजवायचा, धेत्ता धेत्ता नंतर कत्ता कत्ता ती हाई वाजवायची का नाही, त्या जागेवर काय घ्यायचं आणि धागी नत्ता कोणत्या स्पीडमध्ये वाजवायचा हे प्रॉब्लेम जर तुम्ही सॉर्ट आउट केले, कव्हर केले तर रामकृष्ण हरीची साखळी भजनामध्ये कीर्तनामध्ये वाजवायला काही प्रॉब्लेम येणार नाही हे मी 100% सांगतो. आणि आपण दिलेले जे रूल फॉलो केले तर 100% तुम्हाला कामं येतील याची मी ग्वाही गॅरंटी देतो. तर या पद्धतीने तुम्ही रामकृष्ण हरीच्या साखळीसाठी प्रयत्न करा आणि ज्या पद्धतीने सांगितलं ते स्टेप फॉलो करा. एकदा मी रामकृष्ण हरीची साखळी वाजवून दाखवतो आणि आपल्या व्हिडिओला एंड करतो. आता मी म्हणून वाजवून दाखवणार आहे. त्यानंतर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नेक्स्ट व्हिडिओ पार्ट 2 विलंबित रामकृष्ण हरी साखळी असं टाईप करा. आपण विलंबित मध्ये सुद्धा व्हिडिओ बनवू आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. परफेक्ट भजना कीर्तन जी सरळ असते ती विलंबित नाही. विलंबितसाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.